नमस्कार, आज आपण माही गणपती विशेष चॉकलेट ड्रायफ्रुट्स मोदक बनवणार आहोत। ते खूपच छान असे मस्त बनतात। त्यासाठी इथे मॉडेचं डार्क कंपाउंडर घेतलेलं आहे। त्यानंतर काजू बदाम बारीक करून घेतलेले आहेत आणि तूप घेतलेलं आहे आपण। आणि मोदक बनवण्यासाठी असं मोल्ड मिळतं, मोदक मोल्ड ते घेतलेलं आहे। आता हे डार्क कंपाउंडर आपण बारीक करून घ्यायचंय। आणि हे एका भांड्यात घेऊन आपल्याला डबल बॉईल करायचं आहे। पहिल्यांदा आपण ड्रायफ्रूट थोडे तुपामध्ये परतून घेणार आहोत। ड्रायफ्रुट्स आपले हलकेसे परतून झालेले आहेत। आता हे काढून घेणार आहोत। पाणी घेणार आहोत थोडंसं, 1 ते 1.5 ग्लास। त्यामध्ये उकळी आली की हे आपण डार्क कंपाउंड घेतलेलं आहे हे मेल्ट करून घेणार आहोत। बारीक गॅस करायचे उकळी आल्यानंतर आणि हे आपण परतवत राहायचे। 10 ते 15 मिनिटं लागतात। मी भांडं चेंज केलेलं आहे, ते जमत नव्हतं, व्यवस्थित होत नव्हतं, त्यामुळे हे स्टीलचं भांडं घेतलेलं आहे, त्यामुळे व्यवस्थित पकडायला भेटतंय। हे मेल्ट झालेलं आहे। आता आपण काढून घेणार आहोत। आता आपण तुपामध्ये ड्रायफ्रुट्स जे परतून घेतलेले आहेत हे घालून घेणार आहोत। जर तुम्हाला ड्रायफ्रुट्स नको असतील तर तुम्ही यामध्ये 1 चमचा फक्त तूप घालायचे, त्यामुळे आपल्या छान कंपाउंडरला मोदकांना छान शाईन येते। आता आपलं मोदकाचं जे सारण आहे ते तुम्ही पाहू शकता, तूप आणि ड्रायफ्रुट्स घातल्यामुळे छान चमक आलेली आहे। चमच्याने थोडं थोडं घालायचं आहे। सर्व मोल्ड भरून झालेलं आहे। आता हे आपण हलकंसं टॅप करायचं 1 ते 2 वेळा आणि फ्रीजमध्ये 10 मिनिटांसाठी सेट करून घ्यायचं आहे। 10 मिनिटं झालेले आहेत। आता आपण फ्रीजमधनं काढून घेतलेले आहेत। तुम्ही पाहू शकता अलगद मोदक निघतायत, मस्त झालेले आहेत, शायनी एकदम। तुम्ही सुद्धा या गणेश जयंतीला या पद्धतीचे चॉकलेट ड्रायफ्रूट मोदक बनवा। आणि हे बनवताना जर आपलं चॉकलेट असं कडक झालं तर आपण पाणी गरम करून घ्यायचंय आणि त्यावर 3 ते 4 मिनिटं ठेवायचे। त्यानंतर पुन्हा हे मेल्ट होतं आणि मोदक बनवून घ्यायचे। असेच चॉकलेट मोदक तुम्ही सुद्धा घरी बनवून पहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।